तर आज आपण राणी नागनिका आणि आपल्या मराठी भाषेच्या प्राचीन इतिहासाचा एक अगदी झटपट आढावा घेणार आहोत. आता तुम्हाला माहितीच असेल की मराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. पण नाणेघाटातील 2000 वर्षांपूर्वीच्या शिलालेखांमधून उलगडणारा राणी नागनिकेचा प्रेरणादायी इतिहास या सगळ्यात नेमका का महत्त्वाचा आहे हे जाणून घेणं खरंच खूप भारी ठरणार आहे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भाषेचा उगम. मराठीला जो हा अभिजात दर्जा मिळाला ना, त्यात नाणेघाटातल्या सातवाहनकालीन शिलालेखांचा खूप मोठा वाटा आहे. या शिलालेखांमध्ये महाराष्ट्री प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीचा वापर आपल्याला दिसतो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे राणी नागनिका ही महारठी वंशाची होती. आणि विचार करा, याच महारठी शब्दावरून पुढे आपला मराठी हा शब्द तयार झालाय. आहे की नाही कमाल? दुसरं म्हणजे आद्य मराठी राणी नागनिकेचं अफाट कर्तृत्व. म्हणजे बघा, तिचे पती राजा सातकर्णी यांच्या अकाली मृत्यूनंतर तिने केवळ आपल्या लहान मुलाला गादीवर बसवून राज्य समर्थपणे हाकललं नाही, तर चक्क राजसूय आणि अश्वमेध यज्ञही केले. आणि लक्षात घ्या, स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी ती भारतीय इतिहासातील अगदी पहिली राणी होती. आणि शेवटी या सातवाहन साम्राज्याची आणि त्यांच्या व्यापाराची प्रचंड मोठी व्याप्ती. त्यांच्या साम्राज्याचा विस्तार नुसता महाराष्ट्रच नाही, तर तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा विशाल प्रदेशावर होता. आणि फक्त भारतातच नाही बरं का, तर अगदी भारताच्या किनारपट्टीवरून रोमसारख्या देशांसोबतही त्यांचा समुद्रमार्गे अतिशय समृद्ध असा व्यापार चालायचा. थोडक्यात सांगायचं तर नाणेघाटातील हे शिलालेख आणि राणी नागनिकेचा तो देदीप्यमान काळ आपल्याला आपल्या मराठी भाषेची प्राचीनता आणि एका स्त्रीच्या अफाट राजकीय नेतृत्वाची अगदी स्पष्ट साक्ष देतात.